नागपूर दंगली प्रकरणी गणेशपेठ कोतवाली आणि तहसील या तिन्ही पोलीस स्टेशन मिळून 1250 संशयित आरोपींविरुद्ध 6 गुन्हे दाखल झाले तर 200 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं। सीसीटीव्ही फुटेज, समाज माध्यमांवरील पोस्ट, मोबाईलमध्ये शूट झालेले व्हिडिओ या माध्यमातून ओळख पटवली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावर एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आली, ज्यामध्ये अभी तो सिर्फ अटॅक हुआ है असा भडकाऊ उल्लेख सध्या करण्यात आलेला आहे। या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा संशय बघायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। मात्र तरीही कोरटकर पोलिसांच्या हाती लागत नाहीये। कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये मागील अनेक वर्षांपासून केंद्र प्रमुखांची पदं रिक्त आहे। सहाय्यक शिक्षकांमधून पदोन्नतीनं ही पदं भरण्यात यावी, ही मागणी शिक्षक संघटनांकडून वारंवार करण्यात आली आहे। अखेर आता ही मागणी शिक्षक संचालकांनी मान्य केली आहे, त्यामुळे पदं भरण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे।